झालं चलो. तर विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे अनमोल विचार मागे ठेवले आहे ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना प्रेरणा देत राहतील असे अनमोल विचार त्यांनी मागे ठेवलेले आहेत. त्यातील काही विचार मी तुम्हाला शेअर करतोय. विवेकानंदांचा एक स्लोगन आहे, सुविचार आहे युवकांसाठी. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या सांगण्याचा उद्देश हा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचंय. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचंय. अंग झोकून काम करायची सवय लावायची आहे. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं आहे. मराठी माणूस काम चुकार आहे. मराठी माणूस काम करताना अंग चोरतो. मराठी माणूस फक्त पाट्या टाकायचं काम करतो, सांगितलं तेवढंच काम करतो. हा जर कलंक खोडायचा असेल तर तुम्हाला अंग झोकून काम करायची सवय लावावं लागेल. आज महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय काय येतात माहितीये, त्यांना तिकडे रोजगाराची संधी उपलब्ध नाही. ते इकडे येतात कामाच्या शोधामध्ये, पडेल ते काम करायची त्यांची तयारी असते. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10,000 लोक राहतात, वडापाव खातात, 2 पैसे बॅलन्स पाडतात, छोटासा उद्योग उभा करतात, मोठे उद्योजक होतात. आणि मराठी माणूस त्यांच्याकडे फार तर वॉचमन म्हणून नाही तो वर्कर म्हणून कामाला जातो. हा जर कलंक तुम्हाला खोडायचा असेल तर अंग झोकून काम करायची सवय आत्तापासून लावा. त्यातून तुम्ही स्वतःच्या पायावर यशस्वी व्हा. तर शारीरिक श्रम फार महत्वाचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही, श्रम केल्याने माणूस सशक्त होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा कामजी. त्यामुळे श्रम करायला लाजू नका, अंग चोरू नका, अंग झोकून काम करायची सवय लावा. ज्यांना काहीच काम नसेल, आजकाल काय झालंय, प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडात वाढलेले असतात. त्यांना एक तर रागवलेले सण होत नाही. आई वडील रागवले किंवा गुरुजन रागवले ते कशासाठी रागवतात? ते तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रागवत असतात. रागवतील, फटकारतील, मार देतील, त्याचं वाईट वाटून नसतं घ्यायचं. ते आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपण नाही ऐकलं ते चिडतात, रागवतात, फटकारतात. त्याचं वाईट वाटून न घेता त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर त्या दृष्टीने आपण स्वतःमध्ये सुधारणा करून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्यांना काहीच काम नसेल त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो ना, तुम्हाला काम करायची लाज वाटत असेल किंवा काम करायची सवय नसेल तरी नका करू. पण तो कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा. तुमचे आवडते खेळ खेळा, मोबाईलवरचे नव्हे, मैदानातले. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होतील, जेणेकरून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे आणि रोज झाले पाहिजे. त्यातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी राहा. हे झालं शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्याचं सूत्र. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी आपल्या भावनांवरती, आपल्या विकारांवरती संयमाने आणि विवेकाने आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. पण त्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा. स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा. चांगले विचार आत्मसात करा.
त्या विचारांना अंकुरित करा, कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग वर्तमानाला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना कृतीत आणा, कारण कृतीविना विचार हे वांजोटे असतात. मग चांगले विचार आत्मसात करायचे आणि त्यांना कृतीत आणायचे, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं असतील. शेतकरी शेतात सुरुवातीला पाऊस पडल्यावर काय तण उगवतो माहितीये? ते तण काढून टाकतो. तो कशाने? वखरून नांगरून ते तण काढून टाकतो आणि त्याच्यामध्ये जे पीक घ्यायचं त्या पिकाचं बीज रोवतो आणि त्याची मशागत करतो आणि बी पेरून त्याला खत पाणी घालून त्याला वाढवतो आणि त्यातून त्याला फळ मिळतं, म्हणजे ते जे पीक असेल ते पीक मिळतं. तसं आपण आपल्या मनाची मशागत करायची आहे. मनामध्ये कुविचार असतील ते काढून टाकायचे आहे, सुविचार भरायचे आहे. त्या विचारांना अंकुरित करायचं म्हणजे कृतीत आणायचं, आचरणात आणायचं आहे. आपण बघतो शाळेमध्ये सुविचार लिहिलेले असतात. हे सुविचार फक्त वाचण्यासाठी नसतात, तर वाचन करून ते आचरणात आणण्यासाठी असतात. ते येता जाता दिसावे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण घडावं ही अपेक्षा असते, म्हणून ते सुविचार लिहिलेले असतात. तर या सुविचारांप्रमाणे आपण आचरण करायला शिकलं पाहिजे. त्यातून तुमच्या मानसिक क्षमता विकसित होतील. आणि तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेत आहोत. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे एका वेळेस आपल्या मनामध्ये एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक आपल्याला काय शिकवतायत, काय समजून सांगतायत, ते एकाग्रतेने एकचित्ताने पूर्ण लक्ष तिकडे असलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नाही, किंवा आपापसात गप्पा मारणं नाही, किंवा मनात म्हणजे मधली सुट्टी कधी होते किंवा शाळा कधी सुटते आणि कधी खेळायला जातो हे विचार मनात येता कामा नाही. असे जर विचार तुमचे येत असतील मनामध्ये तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. मग सांगणं एवढंच आहे की एकाग्रतेने शिक्षक ज्यावेळेस शिकवत असतील त्यावेळेस एकचित्ताने सगळं तन मन धन सरळ काय समजून सांगताय त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं एक चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक वाचत असाल तेव्हा ते पुस्तक वाचत असताना जे वाक्य तुम्ही वाचता त्या वाक्याचा अर्थ मनात शिरतो का हे महत्वाचं आहे. त्या वाक्याचा अर्थ जर तुमच्या मनात शिरत नसेल आणि फक्त वाचन करायचं म्हणून वाचत असाल तर वाचू नका. पुस्तक मिटून टाका, डोळे मिटा, झोप घ्या आणि फ्रेश झाल्यानंतर वाचन करा. तर त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनात शिरला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही एकाग्रतेने अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. कारण विवेकानंदांनी सांगितलं आहे ज्ञानी माणसाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र असतो. त्याच्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असतात. तुम्ही खेळाच्या मैदानात असाल त्यावेळेस पूर्ण लक्ष तुम्ही खेळावर नियंत्रित करा. पूर्ण खेळाचे नियम समजून घ्या. आदेशाचं म्हणजे जे पीटी टीचर शिकवतात त्यांच्या आदेशाचं पालन करा आणि त्या पद्धतीने खेळ खेळा. त्यावेळेस तुम्हाला कोणी बोलणार नाही की तुम्ही त्यावेळेस तुमच्या मनामध्ये दुसरे विचार येता कामा नाही. अलग लक्षात या पद्धतीने ज्यावेळेस एका वेळेस एकच विचार मनामध्ये चालू असले पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम झाला म्हणजे या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्ट्या जेव्हा सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या युवकांबद्दलचे जे स्वप्न आहे ते साकार होतील. आणि आता जे आत्मनिर्भरता या विषयावर मी बोललो या पद्धतीने जर आपण आचरण केलं, आपण समजून घेतलं की आपण आई वडिलांवरती याच्या त्याच्यावर डिपेंड न राहता आत्मनिर्भर बनण्यासाठी आपण स्वतःच आपले काम केली पाहिजे. आपण स्वतःच म्हणजे एकाग्र चित्ताने अभ्यास केला पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही म्हणजे आदेशाचं पालन कराल तर निश्चितच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. तर त्या दृष्टीने तुम्हाला म्हणजे चांगला अभ्यास करायचा आहे. आणि प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं, गुरुजनांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जीवनमान त्यांचं उंचावं, आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव काढावं.
हे प्रत्येक आईवडिलांचं आणि गुरुजनांचं स्वप्न असतं. मग ते त्यासाठी तुम्हाला फटकारतील, रागवतील, ते त्यांचा उद्देश दुसरा काहीच नसतो. तुमचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी त्यांचा उद्देश असतो. आणि त्याचा राग न येऊ देता आपण आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी, जेणेकरून आपण जर विकसित झालो तर आपल्यामुळे आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश विकसित होईल, या दृष्टीने ते तुम्हाला घडवत असतात. तर त्यामुळे त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आई वडील चिडले, रागवले, संतापले तर त्याचं वाईट वाटून नसतं घ्यायचं. ते आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी चिडत असतात. ते अहोरात्र तुमच्यासाठी कष्ट करत असतात. मग त्या कष्टाचं चीज होण्यासाठी त्यांचं स्वप्न साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या पद्धतीने तुम्ही आता अभ्यासाला लागा. आणि 10वीचं वर्ष फार महत्वाचं आहे. अगदी मन लावून अभ्यास करा, एकाग्रतेने अभ्यास करा. ज्यावेळेस मन शांत असेल त्यावेळेस एकाग्र चित्ताने वाचन करा. आणि थकला असेल तर आराम करा आणि फ्रेश झाल्यानंतर परत अभ्यासाला सुरुवात करा. तर या पद्धतीने जर तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे जर या पद्धतीने आचरण केलं तर निश्चितच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल, चांगले मार्क मिळवाल, आपल्या गुरुजनांचं, आई वडिलांचं नाव काढाल, शाळेचं नाव काढाल. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.